श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या शिवभक्तांचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत आहे. आज मी शिवलीलामृत कथासार मराठी अध्याय 10 तुम्हाला सांगणार आहे. अध्याय 10 हा शारदा आख्यानवरती आधारित आहे. अध्याय 10 शारदा आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू, हे महादेवा, तुझा जय जयकार असो. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभंजन आहेस. तू मंदरूपी अंधर दूर करणारा सूर्य आहेस. तू हे श्वासवंदना, तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. सूत सांगतात, आनंद देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर, सुशील, चतुर होती. देवव्रताने ती 12 वर्षाची असताना पद्मनाथ नावाचा एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला. देवव्रताने आग्रह करून काही दिवस मुलीला व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी काय झालं, सायंकाळी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना एका विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतपान झाला. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहू लागली. ती पतीच्या आठवणी काढून आल्या. एक दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. एक दिवशी एक अपूर्व घटना घडली. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले. त्या दिवशी नेत्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवव्रताच्या घरी आले. ते अंध होते. शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन करून आदराने नमस्कार केला. तेव्हा निवृत्ताने तिला आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो. तुला वेदवेता पुत्र हो. तो आशीर्वाद ऐकताच असह्य शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितले. तेव्हा नेतू म्हणाले, मुली, मी बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपस्येने सामर्थ्य फार मोठे आहे. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. माता पिता व बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा शारदेला धीर देऊन सांगितले की ही वरकरणी ही गोष्ट जरी अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषीच्या प्रभावाने अशक्य गोष्ट शक्य होतात. ऋषींनी शारदेला उमा महेश्वराची माहिती सांगितली आणि ओम नमः शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले. तसेच तिला दिलेले वर सफळ होईपर्यंत ते तिथेच देवव्रताच्या घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले. एका शुभदिनी निपुताने शारदेला पंचाक्षर मंत्र दीक्षा दिली आणि ते म्हणाली, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रतचरणास प्रारंभ करावा. सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमा महेश्वराची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शुक्रवेने आपले कल्याण होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. निपुताच्या सांगण्याहून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य अशी शिवमंदिर रचने उमामहेश्वराच्या सुवर्णमूर्ती स्थापन करून त्याची षोडशोपचारी पूजा केली. ब्राह्मण सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वानाचे भोजन देऊन त्यांचा यथासांग सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन केले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली. शंकराचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोतो हो, शंकराची देह क्रांती कुंदपुष्प, चंद्र किंवा कापूस यासारखी धवल आहे. त्याचे तेज कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभेसमान आहे. मस्तकावर विराजमान गंगा, त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट, भारी चंद्रकोळ, कपाळावर किंचित उन्मिलित तुत्रीय नेत्र, तेजस्वी डोळे आहेत, नीलकर्म कंठ आहे, सर्वांगी शुभ्र भस्माचे विलपन असे त्यांचे देखणे रूप आहे. त्यांच्या कानात
शेष व तशक यांची कुंडळे झळकत आहे. त्यांच्या अंगावर केयूर, अंगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातात अनुक्रमे खवडांग, त्रिशूल, कपाळ, डमरू, अंकुश, पाश, घटा, पिनाक, पाशुमत व कमळ अशी सहस्रान्य वस्तू आहे. त्यांच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे. कैलास पर्वतावर स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्यातील रत्नजडित दिव्य सिंहासनावर गजजन्म ठेवले आहेत. तेथे ब्रह्मांडाचे सगुण साकार स्वरूप असा शंकर नित्य विराजमान आहे. त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे. भवानीचे ध्यान. आता भवानी. सूत म्हणाले, श्रोतो हो, शंकराच्या वामांगी विराजमान जगदंबा भगवंती ही नित्यंत सुंदर, सडपातळ, कोमलांगी आहे. तिच्या हातात गदा आहे, पाश आहे, अंकुश आहे, कमल आहे. तिने मोत्यांच्या व फुलांच्या मनोहर माळा, मौक्तिकाची कर्णभूषणे, अत्यंत तेजस्वी कमरपट्टा, रत्नजडित बाहुभूषणे धारण केली आहे. तिचे वस्त्र परळकालाच्या विजाप्रमाणे झगझगीत आहेत. या त्रिपुर सुंदरीच्या श्यामवर्ण अंगक्रांतीची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे. तिच्या अंग सुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. गजानन व पंडानन यांचा अमृतपान देणाऱ्या या विश्वजनीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार आहेत. ही आदिमाया ब्रह्मा, इंद्रादी देवतांना आपल्या गर्भात वात्सल्याचे धारण करते. तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तडस होतो. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रदुटे घातले आहे. तिच्या 10 बुटातील 10 मृत्तिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेल्या दशावताराच होत. तिच्या पायातील नुपुराचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमंग शंकर भानावर येतो. त्याचे नेत्र तिच्या मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. शारदा, शंकर व पार्वतीचे हेच सगुण साकार दिव्य स्वरूप मनचक्षुसमोर आणून ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नेपथ्याने तिच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले. त्यावेळी तिने 1100 दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन, वस्त्रालंकार, वदर व दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान, कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समाशात शारदा नेवुतच्या जवळ बसून उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना साक्षात माता भवानी तिथे प्रकट झाली. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने नेपुतला दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नेपुत्य आणि शारदा यांचा परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले. हे भवानी, हे जगदंबे, तुझा जय जयकार असो. तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहे. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. हे हेरमजनी, तू वेदांनाही वदनी आहेस. तू कृपा केली तर जन्मदाला दृष्टी, मुक्याला वांगी, मुखाला शहाणपण येते, मूर्खाला शहाणपण येते. हे आई, तुझे कर्तृत्व अगाध आहे. तू भक्तांचे पालन करतेस, मनाला नवा उत्साह व स्फूर्ती देते. तू संसार भय नष्ट करणारी आहेस. हे भवानी, तू गुणाची जननी आहेस. तू त्रिविध दोषाचे तापाचे हरण करणारे आहे. जे परमभक्त त्रिकाल तुझे ध्यान करतात, जे जड, सूक्ष्म, कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मुंडानी, तू सर्व व्यापक, सर्व प्रकारे कल्याण करणारी, ऐश्वर्या देणारी आहेस. तुझा जय जयकार असो. हे भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. तिने शारदेला वरदान मागायला सांगितले. ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्तांत सांगून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषीच्या मनात असलेली भावना जाणून भगवती म्हणाले, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातली एका ब्राह्मणाची भामिनी नामक कन्या होती. तिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया. ही सुस्वरूप व मृदुभाषणी असल्याने हिने युक्तिप्रवृत्तीने नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता.
एके दिवशी त्याने आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण हिने त्याला झिडकावून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण तो तिच्यासाठी झुरतच राहिला आणि अंती हिचाच ध्यास घेऊन मरण पावला. हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम लाभले नाही, म्हणून तिने हिला तू विधवा होशील असा शाप दिला. कालांतराने हिलाही मरण आले. ती भामिनीची शारदा म्हणून जन्मली. जार पद्मनाभ म्हणून जन्मला. त्याचे हिच्याशी लग्न लागले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवून म्हणून त्याचा सर्वदर्शाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या शौतीने दिलेला शाप खरा ठरला. कर्माची गती खूप ग्रहण असते. पूर्वजन्माती ब्राह्मणीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म लाभला असून तो 360 योजने दूर द्रविड देशात आहे. त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो तिचे स्वरूप आठवून तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईन आणि त्यामुळे गर्भधारणा होऊन ही एका पुत्रास जन्म देईन. तो पुत्र सर्वत्र शारदानंदन ह्या नावाने प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल असे सांगून भवानी अंतर्धान पावली. भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव लागला आणि तिचा पती तिच्या स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. त्या संबंधातून शारदेला दिवस गेले, पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजण्याचा खूप प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ. लोक त्यावर विश्वास न ठेवता तिला दूषणे देऊ लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदेला दोष देऊ नका, ती म्हणते ते सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणी ही कपटाचा खेळ वाटत होती. त्यात एक पुण्यवान व विवेकी विरुद्ध मनुष्य होता. तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजवू लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अगाध आहे. ईश्वरी माया कोणतेही अघटित लीला घडू शकते. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्यांच्याशी सहमत होते, पण दुर्जन ऐकण्यास तयार नव्हते. ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. आता जो शारदेची निंदा करीन तिला पापी व्यभिचारिणी म्हणेल. त्याची जीभ चिरली जाऊन किडे पडतील. पण दुर्जनाने ऐकले नाही. त्यांनी शारदेची निंदा करतात त्यांना आकाशवाणीची तत्काळ प्रतिचारी. निंदकाच्या जीवात चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकांनी आचार्याला पारा ओढला नाही. शारदेला वंदन करून त्यांनी तिची क्षमा मागितली. लोकनिंदा थांबली. 9 पूर्ण होतात शारदेने एका पुत्राला जन्म दिला. तोच आता शारदानंदन म्हणू लागला. त्याने 4 वेद 6 पुराणाचा सखोल अभ्यास केला. त्याला विद्वानाचा प्रतिष्ठा प्राप्त झाला. सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शुभयुक्त होता. एकदा शिवरतीच्या प्रवणी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली. द्रविड देशातील ब्राह्मण तो शारदेच्या पूर्वजन्मीचा पती होता. तो शारदेला तिथे भेटला. एकमेकांना पाहून दोघांनीही मोठे आश्चर्य वाटले. शारदेला देवीने सांगितले वचन आठवले. देवी म्हणाली, मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल. ते उमा महेश्वराचे अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुझा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात 4 महिने वतस्थ राहून त्याची सेवा कर. समागम करू नकोस, म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमामहेश्वर व त्याचे अर्धे पुण्य त्यांना संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्यांच्याकडे सोपवून त्यांचा प्रतिपाल करण्यास सांगितले. मग तीही द्रविड देशात गेली. तिचा पुत्र शारदानंदन मातापित्यांची शिवपार्वती समजून सेवा करीत महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातुपितू भक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिव आणि भवानी यांच्या कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले. शारदेचा पती ही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्यावेळी शारदेने ही सहगमन केले आणि त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. श्री साब सदाशिव प्रणमस्तु. या अध्यायाच्या पठणाने विवाहित
निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होते. अध्याय सायंकाली दाम्पत्यांनी सतत बरोबरच वाचावा, याचा 1 वर्ष पाठ करावा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.